आणि यानंतर आता बातमी परिणय फुकेंची आहे। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार करण्यात येतो असा गंभीर आरोप परिणय फुकेंनी केलाय। तर याच संदर्भात मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी विधान परिषदेत फुकेंनी केली आहे। तर परिणय फुकेंनी मुख्यमंत्र्यांकडे संबंधित ऑडिओ क्लिप सुद्धा सोपवली आहे। चिल्लर लोकांवर प्रतिक्रिया देणार नाही असं यावर पटोले म्हणाले। दरम्यान परिणय फुकेंचा नाना पटोलेंकडे रोख आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। पाहूया। परिणय फुकेंचा गडचिरोलीच्या आमदारावर आरोप। गडचिरोलीच्या राईस मिलच्या मालकांना काही नेत्यांचे दलाल ब्लॅकमेल करत आहेत। राईस मिलवर कारवाईसाठी लक्षवेधी मांडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते असा फुकेंचा आरोप आहे। परिणय फुकेंनी व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप फडणवीसांना दिली। राईस मिल संबंधी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारला त्याआधीची ही ऑडिओ क्लिप असल्याचा परिणय फुकेंचा आरोप आहे। नाना पटोलेंनीही राईस मिल संदर्भात प्रश्न विचारला होता। हा जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो, त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो, हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही, हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात। त्याला रिसायकलिंग करू त्याच्यातलं सगळं काढून तो तांदूळ असा भुकटी होतो, निकृष्ट दर्जाचा असतो, त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात। तुमचे जे तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे त्या अधिकारी याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे। मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, हे सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो। मात्र आता परिणय फुकेंच्या आरोपानंतर पटोलेंनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। विरोधी पक्षाचे काही नेते आहेत ज्यांनी प्रश्न लावण्यासाठी किंवा प्रश्न लावून कुणाला धमकवून जे ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं आम्ही प्रश्न लावू किंवा आम्ही LAQ लावू, नाही तर आम्हाला पैसे द्या अशी मागणी त्यांच्या काही एजंटच्या माध्यमातून करण्यात आली। त्यांचे काही जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। या सगळ्याची जी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप मी काल माननीय फडणवीस साहेबांना दिलेली आहे आणि निश्चितच या संदर्भात चौकशीची मी मागणी केलेली आहे। परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये दावा केला की लक्षवेधी न लावण्यासाठी पैशाची डिमांड केली गेली, धान संदर्भातली ती लक्षवेधी। या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही, त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील। परिणय फुके यांनी आरोप केलेला आहे की विरोधकातल्या काही नेत्यांकडून जे आहेत ना ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले जात आहेत, एजंटगिरी चालू आहे। नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया।